शेतकरी दादा शेतकरी दादा र सांगत हिरवं रान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान साहेब कसं वाटतं हे बियाणं तुझा शेतीचा पिंड तुझा करारी बाणार आलेले पारगाव तर्फे मठ या ठिकाणी ते माजी सरपंच आमचे सहकारी मित्र अर्जुनजी घोडे हे खऱ्या अर्थानं आदर्श शेतकरी म्हणून आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. मी नेहमी बघतो खऱ्या अर्थानं ते राजकारण करत असताना सुद्धा त्यांची आवड ही शेतीकडे होती आणि शेती करत असताना त्यांच्यामध्ये एक वेगळी चालना आहे. त्या वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी अंमलात आणायचे. या ठिकाणी या भागामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वजण भात शेती करतात, परंतु खऱ्या अर्थानं सरपंचांनी या ठिकाणी यावर्षी नवीन प्रयोग केला आहे आणि उन्हाळी भात या ठिकाणी फुले समृद्धीचा घेतला आहे. या ठिकाणी बगीच्यावरती भात बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्व भात चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी शेतीमध्ये त्यांनी नवीन नवीन प्रयोग करतात ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि त्यांनी हा जो प्रयोग केलेला आहे अतिशय चांगला प्रयोग आहे. या ठिकाणी मी अजूनही शेतकऱ्यांना विनंती करील की खऱ्या अर्थानं आपण सुद्धा या ठिकाणी उन्हाळी भात पीक घ्यावा अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि सरपंच यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे या ठिकाणी कृषी सहाय्यक मडके साहेब हे सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आमच्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. कोणतं पीक कधी घेतलं पाहिजे आणि जर एखाद्या पिकावरती काही जर रोग येत असेल तर कोणत्या प्रकारे औषध फवारलं पाहिजे अनेक मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. मी त्यांचं या माध्यमातून खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो.